नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, लाखो महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये हा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, ते पण लाखो बहिणी ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. या अपात्र का ठरलेल्या आहेत? सरकारनं तर सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार नाही, सर्व बहिणींना पैसे सरसकट वाटप करण्यात येणार आहेत. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या आहेत, या अपात्रतेचे निकष काय आहेत, अपात्र का ठरलेल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यातील या महिला आहेत, हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा, डिसेंबरचा हप्ता सरकार वाटप करत आहे आणि या हप्त्यासंदर्भात आजच खूप मोठा निर्णय जाहीर झालेला आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या नवीन अपडेट जाणून घ्यायच्या असतील तर लवकर सबस्क्राईब करा. योजना पुढचे 5 वर्ष असणार आहे. 5 वर्षामध्ये योजनेसंदर्भात खूप महत्त्वपूर्ण निर्णय आपल्याला सरकारचे पाहण्यास मिळणार आहेत. महिन्याला पैसे तुम्हाला मिळण्यासाठी या सर्व नवनवीन माहितीची तुम्हाला गरज पडणार आहे. माहिती मिळवणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनांची माहिती आणि लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करणं आहे. चला तर मग सबस्क्राईब करा चॅनल. वाट कशाची पाहताय, सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट. महिलांसाठी खुशखबर देखील आहे आणि त्याचबरोबर काही महिलांसाठी या ठिकाणी त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढे मिळणार नाहीत, ही माहिती आहे. तर जाणून घेऊ संपूर्ण सविस्तर अपडेट. तर इथं पहा, लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती. 2.6 कोटी अर्ज लाडकी बहीण योजनेचे आहेत आणि त्यामध्ये 2.5 कोटी महिलांना लाभ सरकार देणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 17,000 कोटी वितरित करण्यात येत आहेत. त्यामध्ये 2.6 कोटी महिलांचे अर्ज आहेत आणि 2.5 कोटी महिलांना पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तर यामध्ये पहा, खूप महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरताना दिसत आहेत आणि अपात्रतेचं कारणही आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी महत्त्वाची माहिती. आजच बातमी आलेली आहे की डिसेंबरच्या हप्त्यासाठी म्हणजे या ठिकाणी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. 3,500 कोटी रुपयांची तरतूद, 3500 कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता देण्याची जी प्रक्रिया आहे ती आजपासून सुरू झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की 8 दिवसाच्या आतमध्ये लाडक्या बहिणींना पैसे सरकार देणार आहे आणि या प्रक्रियेला आजपासून म्हणजेच 24 डिसेंबरपासून आजच्या तारखेपासून सुरुवात झालेली आहे. डिसेंबरचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामध्ये आपण पाहिलेलं आहे की 17 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी सरकारने केली होती आणि यामध्ये हे पैसे महिलांना वितरित करण्यात येणार आहेत. आजपासून या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. रात्रीच या संदर्भातला मोठा निर्णय जो आहे तो लागू झालेला आहे. विभागाला पैसे जे आहे ते वर्ग करण्यात आलेले आहेत आणि आता हे महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यास सुरुवात आजच्या तारखेपासून झालेली आहे. आजच्या तारखेपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्व महिलांना जे आहेत ते 2 ते 3 दिवसामध्ये पैसे मिळून जातील. लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वांना मिळणार आहेत, काळजी करू नका. या अगोदर पैसे आले असतील तर तुम्हाला 100% पैसे मिळतील. पण काही महिला अशा आहेत ज्यांना पैसे
इथून पुढे मिळणार नाही डिसेंबरचे, त्यांना वगळण्यात येणार आहे आणि हा आकडा असणार आहे लाखो प्रमाणात महिलांना जे आहे ते वगळण्यात येणार आहे। या अगोदर अशी माहिती होती की 16 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरणार आहेत आणि या 16 लाख महिलांच्या अपात्रतेचं कारण सरकारनेही स्पष्ट केलेलं आहे। सरकारने या महिला नेमक्या का अपात्र ठरलेल्या आहेत, अपात्र महिलांची यादी आपण या संदर्भात माहिती पाहत आहोत। तर 16 लाखपेक्षा जास्त महिला अपात्र ठरत आहेत। अपात्रतेचं कारण म्हणजे खूप छोटंसं कारण आहे, परंतु आता 5 वर्ष पुढचे लाभ यांना मिळणार नाही। या 16 लाख महिलांना जो आहे तो लाभ मिळणार नाही। 16 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत, अपात्र राहणार आहेत। बहिणींना पैसे तर आजपासून मिळायला सुरुवात झालेली आहे, ही तर नक्कीच आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची माहिती आहे। बहिणींच्या अकाउंटला आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आता पैसे 1,500 रुपयेच येणार आहेत अशी सध्याची तरी माहिती आहे। डिसेंबरचाच हप्ता सध्या वितरित करण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 3500 कोटी रुपयांची जी तरतूद आहे त्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना 1,500 प्रमाणे रक्कम वितरित करण्यात येणार आहे। आणि आता माहिती मिळालेली होती की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता संक्रांतीचं गिफ्ट म्हणून सरकार देईल, परंतु या संदर्भात आणखीन ऑफिशियल निर्णय झालेला नाही। सध्या तरी रात्री आणि महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे की महिलांना सध्या फक्त डिसेंबरचाच हप्ता 24 डिसेंबरपासून वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे, प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। निधी विभागाकडे वितरित करण्यात आलेला आहे, विभागाला आदेश देखील देण्यात आलेले आहेत की लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वितरित करण्यात यावा म्हणून, आणि त्यामुळेच ही प्रक्रिया आजपासून सुरू होऊन बहिणींना पैसे येणार आणि तेही 3 ते 4 दिवसामध्ये सगळ्यांना, जास्तीत जास्त 4 दिवसामध्ये सगळ्यांना पैसे मिळून जातील। आता 16 लाख महिला अपात्र का पहा, तर पहा या ठिकाणी पाहू शकता 16 लाख महिला अपात्र ठरले, कारण फक्त KYC न केल्यामुळे या ठिकाणी महिलांना जे आहे ते अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। KYCचा नियम महत्त्वाचा आहे। KYC नसल्यामुळे, KYC नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे। ज्या अपात्र महिला आहेत त्यामध्ये त्यांना KYC केली नसल्यामुळे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। 2025साठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यासाठी 17,000 कोटी रुपये वितरित करण्यात येत आहेत। आजपासून हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण 16 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत केवळ आणि केवळ KYC न केल्यामुळे। आता डिसेंबरचा हप्ता वाटप होत आहे आजपासून, पाहू आता सर्वांना कधीपर्यंत पैसे जमा होतात। त्याचबरोबर या अपात्र महिलांना देखील पात्र करण्यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात का, त्यांच्यासाठी काही विशेष नवीन माहिती किंवा नवीन अपडेट आली की लगेच चॅनलवर कळवण्यात येणार आहे। त्यामुळे आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, धन्यवाद।